नंदू, ए भीमराव मर्यादेमध्ये बांधला गेलाय. तो वाईटा संघ पण चांगलाच करण्याचा विचार करतो, पण आम्ही नाही. समजला? आता दाखवतो तुला. ए, जिथं आहेस तिथंच थांब. जर पुढे आलास ना तर आम्हासनी जे व्हायचं ते होईल, पण तुम्ही लोक पण व्यवस्थित नाही राहणार. आणि माझा नेम खूप चांगला आहे. जर पुढे आलात तर डोकं फोडून टाकेन तुमचं. शाबास, वाह भीमराव. आता हे लहान लहान मुलंही मैदानात येऊन लढतील आणि ही शिक्षा दिलीयस तू तुझ्या लोकांना. तू कायम मोठे मोठे भाषण देतोस की अहिंसा करा, शांतता ठेवा वगैरे वगैरे. आता तुला दिसत नाही का की तुझी स्वतःची लोकच हिंसा करू लागलेत? प्रचंड देवजी, स्वरक्षणाला हिंसेचे नाव देऊ नका तुम्ही. सर्वात आधी तुमच्या लोकांनी काठ्या उचलल्या, त्यानंतर नंदू आणि काकांनी. आणि मी आश्वासन देऊ शकतो, मनोहर काका, नंदू काका आणि दीपक कोणालाच इजा होणार नाही. ते पण भीमराव, जर यांनी आमच्यावर काठ्या उचलल्या ना तर आम्ही पण काठ्या चालवू. सोडणार नाही ना. आता तुम्ही लोक बघाच, पुढे जे बी कराल जरा विचार करूनच करा. भीमराव, आम्ही तुझ्या संग आहे आणि जोपर्यंत निर्णय होत नाही त्यावर आम्ही इथंच असंच उभं राहू. या मनोहर भाऊ. ठीक आहे, उभे राहायचे. उभे राहा, इथेच उपाशी तापाशी राहा. या सब एडिटर साहेब, हे बघा काय नाटक सुरू आहे. काल तुम्हाला हे घेऊन आले होते. मी आज विचार केला की मी स्वतः तुम्हाला घेऊन जाईन आणि दाखवेन की हे काय नाटक सुरू आहे. तुम्हाला न्यूज छापायला खूप आवडतं ना, तर छापा की स्पृश्य जातीच्या विहिरीजवळ 2 समुदायाचे लोक उभे आहेत. आणि हे देखील छापा की दोन्ही जातीच्या लोकांजवळ काठ्या आहेत. कारण हे माझ्या अंडर येतं म्हणून या कारणाने मी ऑफिसरला घेऊन आलो आहे. नाही डेव्हिड सर, हा फौजदार इथेच थांबेल, पण त्याने करायचं काहीच नाही. कारण की हा मुद्दा आता प्रशासकीय नव्हे, तर आता हा मुद्दा सामाजिक झालेला आहे. आणि सामाजिक मुद्दा आम्ही स्वतः सोडवू. आणि आता मी तुम्हा दोघा पक्षांना मी हेच सांगू इच्छितो की इथे काठ्या वगैरे नाहीत चालणार. आपापल्या जागेवर जसे उभे आहात तसेच गुपचूप उभे राहा. यामुळे आम्हाला काहीच अडचण होणार नाही. पण आम्हाला तरी अडचण असेल ना. जर आम्ही जसे आहोत तसेच उभे राहू तर ह्या लोकांना काहीच अडचण नसेल, कारण ह्यांच्याकडे आम्हाला त्रास देण्याशिवाय दुसरं कोणतं कामच नसतं. परंतु आम्हाला पाणी हवंय. आम्हाला केव्हापासून तहान लागलीये त्याचं काय? ते तुला बघायचं आहे ना, तुझं तू बघ.
बॉम्बेमध्ये तुझ्या जातीच्या खूप विहिरी असतील. तुम्ही तिथे का नाही जात? डेव्हिडजी, ही गोष्ट आम्हासने बी माहिती आहे. पण माझ्या पोराचा प्रश्न हा आहे की आम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक परिस्थितीत तुम्ही जे बोलाल, तुम्ही जो मार्ग आमच्यासाठी निवडाल त्याच मार्गावर चालायचं. नाही चालणार तुम्ही सांगितलेल्या मार्गांवर. आज जर आम्ही तुम्ही ठरवलेल्या मार्गांवर चाललो ना डेव्हिड सर, तर आमची येणारी पिढी तर भरकटून जाईल. आम्ही इथून कुठेच जाणार नाही. पाणी घेऊन जाऊ तर ह्याच विहिरीचे घेऊन जाऊ. भाषण 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 आणि काहीच नाही भीमराव. नाही, आमच्या तर लक्षातच येत नाही की ही कुठली आणि कसली तहान आहे जी फक्त याच विहिरीच्या पाण्याने भागेल. हा, बोल, ही कसली तहान आहे तुझी की ह्याच विहिरीच्या पाण्याने भागणार आहे? बोल. तहान आहे नरोत्तम जोशी, तहान आहे. तुमच्या समान बनण्याची तहान, तुमच्या पातळीवर समजण्याची तहान, समाजात आदर मिळण्याची तहान. प्रत्येक विहीर प्रत्येक जातीसाठी असावी ही तहान. प्रत्येक मार्ग सर्वांचा असो ही तहान. आणि ह्यापुढे कोणताच फौजदार किंवा कोणताही डेव्हिड सर आम्हाला वेगवेगळे समजू नये ही तहान. येहुदाच्या वर्तमानपत्रात छापलं जाईल की भीमराव नावाचा कोणीतरी आहे जो असे मुद्दे बोलत असतो. सर, ये भी छापा. काही लोक आम्हाला या विहिरीतनं पाणी घेऊ देत नाहीत. छापू इच्छितो परंतु छापू शकत नाही, कारण याने दंगा होऊ शकतो. घ्या. यांनी देखील हार मानली. भीम, रमा, तूच बोलला होतास ना की द पेन इज माइटियर दॅन द स्वॉर्ड. बघा स्वॉर्ड आता काय करणार? मी तर अजूनही सांगतोय की चला आपल्या जातीच्या दुसऱ्या विहिरीतून पाणी घेऊया. जर हे आपली मदत नाही करू शकत तर कोण करणार? हितेश काका, तुम्हाला माहिती तरी आहे का की एडिटर सर असं का बोललेत ते की दंगा होईल? अरे समोर उभा आहेत तर त्यासनी विचार ना. हा मासने काय विचारतो आहेस? विचारण्याची गरजच नाहीये. मी तुम्हाला सांगतोय कारण ह्यांना माहितीये जेव्हा उद्या वर्तमानपत्रात बातमी छापली जाईल की दोन जातीचे लोक असे काठ्या घेऊन एकमेकांसमोर उभे आहेत, तर ह्यांच्या जातीचे लोक दंगा करायला रस्त्यावर उतरतीलच. पण आपल्या जातीतले तुमच्यासारखे लोक रस्त्यावर तर उतरतील, पण फक्त आपल्याला कमजोर करण्यासाठी. पण एक दिवस नक्की येईल ज्या दिवशी विश्वास बसेल ही दोन्ही जातीचे लोक एकसारखे, एक समान, एकाच पातळीवर, एकाच ताकदीच्या सोबत लढू शकतील. त्या दिवशी कोणत्याच वर्तमानपत्राचा सब एडिटर अशी बातमी छापायला घाबरणार नाही. कारण बातमीचे सहाय्य घेऊन कोणत्याच जातीचा माणूस दंगे करण्यासाठी रस्त्यावर येणार नाही. एडिटर साहेब, तुम्हाला हे नाटक पाहायचं असेल तर पहा, नाही तर निघून जा. सर, तुम्ही निघून जावा. आमची काळजी करू नका. आम्ही लढू बी आणि आम्ही जिंकू बी. तुम्ही जावा सर.
रामजी, तुम्ही सर्व लढणार आणि मार खाणार. लढायचं आहे. देवेंद्र, प्रकाश, आपल्या बांधवांसाठी जेवण खाण्याचे नियोजन करा. आम्ही आता इथेच थांबू. आनंद, तू बरं आहेस ना? वय आता मी बरा आहे. भीम अजूनपर्यंत नाही आला. माहित नाही कधीपर्यंत येईल. आनंद, तू खरंच बरा आहे ना? वय आत्या, मी खरंच बरा आहे. मी बरा नाही, पण समधी काळजीत आहेत आणि मला समध्यासनी काळजीत नाही बघायचं. काय झालं? काय झालं लक्ष्मी? पाणी नाही मिळालं आत्या. कुठंच नाही मिळालं. ना आपल्या जातीचं कोण देत आहे ना कोणी उच्च जातीचं. सरकारनं समध्यासनी घाबरवून ठेवलं की जर कोणी आपली मदत केली तर सरकार त्याला कायदेशीर तरतूद करेल. लक्ष्मी, काय हरकत नाही. मी एकदम बरा आहे. तसं बी इथं समधी पाण्या बिना राहिलेले आहेत, तर मी बी राहीन. मला 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 काही बी नाही होणार. मी एकदम बरा आहे. आनंद, आनंद काय होत आहे? आनंद, आनंद काय झालं पोरा? ठीक आहे आत्या. ते बस फक्त जरा तब्येत बिघडली ना आत्या. आत्या, मी बाबा भीम भाऊला बोलवते. लक्ष्मी, नाही. भीम आधीपासूनच चिंतेत असेल आणि तू जाऊन माझ्याबद्दल सांगितलंस तर तू अजून काळजी करेल. आणि मला नाही वाटत की त्यांना माझ्यामुळे चिंता करावी. त्यामुळे तू कुठं जाणार नाही. ठीक आहे? लक्ष्मी, लक्ष्मी. आनंद, 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 लक्ष्मी भीम सोबत जाऊन कुठून तरी पाणी घेऊन येईल. तू हिम्मत ठेव पोरा. सगळं ठीक होऊन जाईल पोरा. मोठे साहेब, ही आहे आमची संस्कृती की आम्ही असं मिळून मिसळून सोबत बसून खातो. अरे, आनंद घ्या तुम्ही या चविष्ट जेवणाचा. बिना जीव की सांस सो लोह भस्म हो जाए, लोह भस्म हो जाए. प्रचंड देवजी, चविष्ट नाश्ता. त्यानंतर हे थंड पाणी. आनंदच झाला प्रचंड देवजी. प्रचंड देवजी, संस्कृतीचा हा कचरा डेव्हिड सरांपुढे करायला तुम्हाला लाज नाही वाटत?
यातली कित्येक लोक पाण्यासाठी तहानलेली उभी आहेत आणि यामधली काही दुसरी लोक फक्त आमासनी चिडवायला विहिरीच्या पुढे बसून फक्त नाश्ता करतायत. रामजी, म्हणूनच एवढी चव लागते. अरे तुम्ही लोक थांबलायत का? निघून का नाही जात? जा, निघून जा. भीमा भीमा काय झालं, वहिनी? त्यांची तब्येत लय खराब झाली. लवकर चला ना. ऐका, ऐकले? मिळाले या पळपुट्याला पळण्याचे कारण. नेहमीच असे करतो. आता तेच बघा ना, इथे उभा राहून राहून आम्ही जेवतो ते पाहवत देखील नाही याला. पण काय करायचे, खोटा स्वाभिमान. खोट्या स्वाभिमानामुळे इथून जाऊ देखील शकत नव्हता. परंतु आत्ता मिळाले आहे एक सशक्त कारण. भीमराव, आता का उभा आहेस? जा इथून, पळ 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 पळ. अरे पण पळून जाणार कुठं? पाणी न घेता चाळीत जाऊन काय फायदा? आनंदला पाण्याची गरज आहे ना. औषध खायला. येस, हा पण एक प्रॉब्लेम आहे. पण तू जर मला हे लेखी दिलंस की तू माझ्याजवळ नोकरी करायला तयार आहेस, तर मी सर्वांना पाणी देण्याचा विचार करू शकतो. आणि आता राहिला आनंदचा मुद्दा. मी त्याच्या औषधांसाठी पाणी द्यायला तयार आहे, पण एका अटीवर. तू माझ्या समोर विनवण्या कर, भीक माग. आम्ही हात जोडतो तुमच्या समोर. फक्त थोडस पाणी द्या आम्हाला. औषध खाण्यापुरतं पाणी द्या. मी आम्ही हात जोडते, फक्त थोडस पाणी द्या. ए, काय? हा, ऐकायला कमी येते तुम्हाला? कानामध्ये कचरा गेला आहे काय? हा, विनवणी करायची आहे. भीमराव, तुला विनवणी करायला तर खूप चांगले जमते. विनवणी कर. डेव्हिड सर, मी तुमच्या समोर हात जोडून विनवणी करतो. भीमराव, नरोत्तम, असं वाटतं की हा विनंत्या करणं विसरलाय. पुन्हा शिकवावं लागेल का? असं नाही. आपल्या गुडघ्यांवर बस आणि हात जोडून विनंत्या कर. नाही नाही,